महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। रात्री जेवण करून दोघे निवांत झोपण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले। आपण मरणार आहोत याची त्यांना जाणीवही नव्हती। प्रत्यक्षात रात्री 3 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराबाहेर कसल्या तरी हालचाली झाल्या। बायकोला जाग आली आणि तिने पतीलाही उठवलं। त्यानंतर पतीने दार उघडलं तेव्हा त्याला घराला आग लागल्याचे दिसले। लगेच गेट उघडून बाहेर पडण्याचा दोघांनीही प्रयत्न केला, मात्र घराचे गेट बाहेरून बंद होते। कुणीतरी जाणूनबुजून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कसा तरी जीव वाचवण्यासाठी त्यांनी घरातून पळ काढला। महाराष्ट्रातील भिवंडीतील निजामपुरा पोलीस स्टेशन परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे। आसिफ कुरेशी आणि फरीन कुरेशी असं पीडित दाम्पत्याचे नाव आहे। मारेकऱ्यांनी दाम्पत्याला ठार मारण्याचा सपाटा लावला होता। मध्यरात्री घराला आग लावून दाम्पत्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। घराचा बाहेरचा दरवाजाही बंद होता। घराला आग लागल्याचे लक्षात येताच जोडप्यांनी आरडाओरडा सुरू केल्याने दोघांचा जीव वाचला। या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचून तपास केला। पोलिसांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली। पोलिसांनी सांगितले की हे जोडपे पोलीस स्टेशन हद्दीतील एका झोपडपट्टीत राहत होते। शुक्रवार ते शनिवार दरम्यान रात्री कुरेशी पत्नीसह खोलीत झोपला होता। रात्री 2:30च्या सुमारास काही लोकांनी त्यांच्या घराला बाहेरून कुलूप लावून पेट्रोल टाकून घराला आग लावली। रात्री पत्नीला जाग आली तेव्हा घराला आग लागल्याचे लक्षात आले। फरीनने पतीला झोपेतून उठवले। दोघांनीही लगेच घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला। कुरेशी दाम्पत्याने या सापळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही। दरम्यान त्यांनी मदतीसाठी जोरजोरात आरडाओरडा सुरू केला। त्यानंतर आजूबाजूला राहणारे लोक त्यांना वाचवायला आले। या क्रमात फरीनचा हात भाजला। आसिफ किरकोळ जखमी झाला। 3 महिन्यांपूर्वी झालेल्या वादातून हल्ला झाल्याचा आरोप आसिफ कुरेशी यांनी केला आहे।